नमस्कार मित्रांनो. मिस्टेक आणि एरर या दोन वेगळ्या गोष्टी. मिस्टेक ही मॅनमेड असते आणि एरर ही त्या डिव्हाइसची लिमिटेशन असते. फॉर एक्झाम्पल, एखाद्या विद्यार्थ्यानं जाणीवपूर्वक किंवा चुकून एखाद्याने होमवर्क सांगितला आणि त्याला कंप्लीट करून स्कूलला घेऊन ये म्हटलं, तर समजा त्यानं होमवर्कची वही घरी विसरला. होमवर्क कंप्लीट केलाय पण घरी विसरला, ही नकळत झालेली मिस्टेक आहे. किंवा त्यानं होमवर्क केला नाही म्हणून त्यानं वही घेऊन आलाच नाही आणि सरांना सांगितलं की मी घरी वही विसरलो, ही पण झाली मिस्टेक. सो माणसानं आयदर कळत किंवा न कळत, प्लॅन ऑर अनप्लॅन, जर काही एखादी ऍक्टिव्हिटी केली, रॉंग ऍक्टिव्हिटी केली, तर आपण तिला मिस्टेक म्हणू. ती मिस्टेक कम्प्लिटली रिमूव्ह करता येते. म्हणजे घरी गेला, परत घेऊन आला किंवा दुसऱ्या दिवशी तो घेऊन आला नोटबुक, तर त्याला आपण म्हणू मिस्टेक. मिस्टेक ही मॅनमेड असते, जी 100% रिकव्हर करता येते. पण एरर, ज्याला आपण त्रुटी म्हणतो, ही त्या डिव्हाइसची कमतरता असते. म्हणजे आपण भिंतीवर लावलेल्या घड्याळामध्ये जर ठरवलं की आपल्याला घड्याळाच्या माध्यमातून भिंतीवरल्या 1 सेकंदापेक्षा अजून अॅक्युरेट टाइम मोजायचा आहे, तर तो शक्य आहे का? नाही, कारण त्या घड्याळाची मर्यादा आहे. तो त्या 1 सेकंदपेक्षा जास्त काळ मोजू शकत नाही. किंवा आपल्या कंपास मधली स्केल आहे, त्याच्यामध्ये 1 मिलीमीटर पर्यंत आपण अॅक्युरेट मोजू शकतो किंवा 0.1 सेंटीमीटर पर्यंत मोजू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त मोजू शकतो का? नाही. सो ही झाली एरर, लिमिटेशन ऑफ दॅट डिव्हाइस, दॅट इज एरर. किंवा अदर वे मध्ये जी तुमच्या समोर डेफिनेशन आहे, जे आपण पाहतोय त्याच्या महाराष्ट्राच्या फ्युचर ऑर्बिट मधल्या या तिसऱ्या पार्ट मधल्या व्हिडिओमध्ये, सुरुवातीचे 2 पार्ट नवीन असाल तर आवर्जून पहा. पहिल्या पार्ट मध्ये आपण फिजिकल क्वांटिटी, फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्हड क्वांटिटी बद्दल डिस्कस केलंय. सेकंड पार्ट मध्ये आपण युनिट, टाइप्स ऑफ युनिट, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ युनिट बद्दल डिस्कस केलंय. आणि आज आपण डेफिनेशन ऑफ एरर, टाइप्स ऑफ एरर बद्दल डिस्कस करणार आहे. एरर, इट इज द डिफरन्स इन बिटवीन ऍक्च्युअल व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. ऍक्च्युअल व्हॅल्यू म्हणजे काय? तर ओरिजिनल त्या एखाद्या ऑब्जेक्टची लेंथ म्हणा, हाईट म्हणा, विड्थ म्हणा, किंवा मास म्हणा, किंवा टेम्परेचर म्हणा, जी काही पॅरामीटर आपण मोजतोय त्याची व्हॅल्यू, ती झाली ऍक्च्युअल व्हॅल्यू. आणि ज्या डिव्हाइसच्या साहाय्याने आपण ती मेजरमेंट करतोय, त्या डिव्हाइसच्या साहाय्याने आपण मोजलेली जी काही मेजर्ड व्हॅल्यू असेल, ह्या दोन्ही मधली जी काही तफावत असेल ना, त्याला आपण म्हणू एरर. एरर इज द लिमिटेशन ऑफ मेजरिंग डिव्हाइस, असे आपण म्हणू शकतो अदर डेफिनेशन मध्ये. ओके. किंवा सिंपल वेला जो काही मॅथमॅटिकल फॉर्म्युला तुमच्या समोर आहे, एरर इज नथिंग बट इट इज इक्वल टू ऍक्च्युअल व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू. म्हणजे प्रत्येक डिव्हाइसचा लिस्ट काउंट असतो, छोट्यातली छोटे कुठला तरी पॅरामीटर असतो. कदाचित आपण वेट मशीन दुकानात गेलो तर तिथं ग्रॅम मध्ये एखादी आपण व्हॅल्यू काउंट करू शकतो, त्यापेक्षा छोट्या व्हॅल्यू मध्ये काउंट करू शकत नाही. तर ती मर्यादा, त्याला आपण एरर म्हणू. एररचे मेनली 2 टाइप्स आहेत. एक आहे सिस्टमॅटिक एरर आणि दुसरी आहे रॅन्डम एरर. सिस्टमॅटिक एरर मध्ये अगेन आपण क्लासिफाईड करतोय इन्स्ट्रुमेंटल एरर, त्याच्यानंतर आपण त्याला एक्सपेरिमेंटल एरर म्हणू किंवा आपण पर्सनल एरर म्हणू. आणि सेकंड आहे रॅन्डम एरर, जे आपण डिस्कस करणार आहोत स्टेप बाय स्टेप. नाव इन्स्ट्रुमेंटल एरर मध्ये आपण सुरुवातीला काय बघतोय, तर एखादा मेजरमेंट करणारा डिव्हाइस खराब आहे. तर मग खराब डिव्हाइसच्या साहाय्याने जी काही आपण व्हॅल्यू काउंट करू, ती पण ऑब्वियस ती करेक्शन किंवा ती मिस्टेक घेऊनच ती आपण काउंटिंग करणार आहेत. म्हणजे आपला 1 किलोग्राम जो आहे, तो समजा आपण काही कारणास्तव आपला 1 किलोग्राम हा 990 ग्रॅमचा डिसाईड झालाय, किंवा ते वेट आपण कन्सिडर केलंय आणि आपण त्यालाच 1 किलो आपण काउंट करतोय. तर प्रत्येक मेजरमेंट हे 10 ग्रॅमच्या डिफरन्सनच येणार आहे. म्हणजे जर फॉल्टी डिव्हाइसनं आपण मेजरमेंट करत असू, तर येणारे जे काही फॉल्ट असेल मेजरमेंटला किंवा एरर मधला, त्याला आपण म्हणतो इन्स्ट्रुमेंटल एरर. इफ मेजरमेंट्स आर डन बाय अ फॉल्टी डिव्हाइस, फॉल्टी इन्स्ट्रुमेंट्स, then that is called as instrumental error. Second is experimental error. डिव्हाइस करेक्ट आहे, डिव्हाइस मध्ये प्रॉब्लेम नाहीये, पण आपण त्याची असेंब्ली करताना चूक केलेली आहे. फॉर एक्झाम्पल, आपली भिंतीवरली घड्याळ करेक्ट टाइम दाखवते, पण आपली आई किंवा वडील कधी कधी आपण शाळेत वेळेवर पोहोचावं म्हणून ती घड्याळ 5 मिनिटं पुढे सरकवून ठेवते. मग ओरिजिनल टाइम जर 9:50 झालेला असेल तर आपल्याला तिथं 9:55 दिसायला लागतात. मग ही पण एरर आहे. अशा टाइपच्या एरर्सला आपण काय म्हणतोय, तर एक्सपेरिमेंटल एरर म्हणतोय. मीन्स डिव्हाइस करेक्ट आहे, पण असेंब्ली करताना, त्याची सेटिंग करताना आपण काहीतरी मिस्टेक करून ठेवलेली. अँड पर्सनल एरर मीन्स आपण ते डिव्हाइस हँडल करत असताना, काउंटिंग करत असताना जर काही आपल्या हातातून चुका होत असतील, म्हणजे पहा ना, एखादा ग्राउंडवर स्पोर्ट्स पण रनिंग करतोय आणि त्याचा टाइम काउंट करण्यासाठी जे काही आपण स्टॉपवॉच ऑन आणि ऑफ करतोय, तर अॅक्युरेट त्या स्पोर्ट्समननं स्टार्टअप घेतल्यानंतर आणि तो लाईन पॉइंटला किंवा एंड पॉइंटला पोहोचल्यानंतर आपण डॉट टायमिंगला कट करणं किंवा तो स्टॉपवॉच ऑन अँड ऑफ करणं, ह्याच्यात पर्सन टू पर्सन व्हॅरिएशन यायला लागतं.
त्याच्यामुळे जो काही एरर येतो त्याला आपण म्हणतोय पर्सनल एरर. आणि जो काही मेन टाइप्स, ह्या सगळ्या सब टाइप्स झाल्या सिस्टमॅटिक एररच्या. आणि जो काही मेन टाइप्स आहे तो आहे रॅन्डम एरर आफ्टर सिस्टमॅटिक एरर. त्या रॅन्डम एररमध्ये डिव्हाइस करेक्ट आहे, त्याची असेंब्ली करेक्ट आहे, मेजरमेंटमध्ये प्रॉब्लेम नाहीये, बट सर्टन ऍक्सिडेंटली जर काही एन्व्हायरमेंटमध्ये चेंज आला, सराउंडिंग ऍटमॉस्फिअरमध्ये चेंज आला, त्याच्यामुळे ज्या काही रिडिंग बदलत आहेत त्याला आपण म्हणतोय रॅन्डम एरर. फॉर एक्झाम्पल, समर डेजचं आपण टेम्परेचर डेली दुपारी 2 वाजताचं काउंट करतोय, अँड नाउ डेज इट विल बी नियर अबाउट 40 डिग्री सेल्सिअस. कंटिन्युअसली त्याच रेंजमध्ये येत आहे, पण अचानक एखाद्या ठिकाणी कुठेतरी अवकाळी पाऊस झाला, मग ते टेम्परेचर ऑटोमॅटिकली 31 डिग्री पर्यंत खाली आलं. तर हा झाला रॅन्डम एरर. द एरर विच ऑकर्ड ड्यू टू द सडन चेंज इन ऍटमॉस्फिअर सराउंडिंग एन्व्हायरमेंट, दॅट इज रॅन्डम एरर. सो एररच्या बेसिकली 2 टाइप्स, सिस्टमॅटिक एरर, त्याच्या मेन सिस्टमॅटिकच्या 3 सब टाइप्स, इन्स्ट्रुमेंटल इफ द फॉल्टी डिव्हाइस इज देअर, एक्सपेरिमेंटल असेंब्ली ऑफ डिव्हाइस, अँड पर्सनल एरर ड्यू टू दी प्रॅक्टिस ऑफ दॅट एरर विच कॅन बी रिमूव्ह बाय नंबर ऑफ टाइम्स. आपण प्रॅक्टिस करून ते रिमूव्ह करू शकतो. आणि रॅन्डम एरर मध्ये आपण कन्सिडर करतोय की ऍटमॉस्फिअरच्या सडन चेंजमुळे जर काही डिव्हाइसेसमध्ये चेंज येत असतील तर ते. या व्हिडिओमध्ये आपण इतकंच पाहूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जे काही एररची जी काही व्हॅल्यू आहे ते मिनिमाइज करण्यासाठी जे काही मॅथमॅटिकल मेथड्स आहेत, ज्याला आपण एस्टिमेशन ऑफ एरर म्हणतोय, आणि ज्याच्या मेन 5 टाइप्स आहेत, ऍव्हरेज ऍब्सोल्यूट एरर किंवा रिलेटिव्ह एरर, पर्सेंटेज एरर असेल, किंवा त्याला आपण ऍब्सोल्यूट एरर म्हणू, ऍव्हरेज ऍब्सोल्यूट एरर म्हणू. या सगळ्या मेन एस्टिमेशन ऑफ एररच्या टाइप्स आणि त्याचे मॅथमॅटिकल फॉर्म्युलाज पाहू. आतापर्यंत इथंच थांबू. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.